दरम्यान राज्यामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका क्लिकद्वारे निधी हस्तांतरित केला। आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज देण्याचे निर्देश राज्य सरकारने बँकांना दिलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी खास महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कोणतीही माहिती चुकवू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। खरीप पीक विमा अर्जात कडक निकषांमुळे घट झाली असून राज्यात पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकातील अर्जसंख्येमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 18% घट झाली आहे। तर राज्यामध्ये 75,83,000 अर्ज दाखल करण्यात आले असून नांदेडमधून सर्वाधिक अर्ज शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मराठवाड्यातील 1,30,000 शेतकऱ्यांना 932 कोटी रुपये, पुण्यश्लोक रवी होडकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 122 कोटी रुपये, तसेच नांदेडमधील 12,000 शेतकऱ्यांसाठी 106 कोटी रुपये। पीएम किसानचा हप्ता रखडला असेल तर त्रुटी तपासा आणि दुरुस्ती करून घ्या, लाभार्थी स्थिती तपासा, तसेच अडचण नसल्यास संपर्क करण्याचे केले आवाहन, तर बँक खाते आणि आधाराची माहिती तपासा। जमिनी बळकावता नाही येणार, थेट मोबाईलवर अलर्ट मिळणार, भूमी अभिलेख विभागाचा ई संदेश उपक्रम, जर फसवणुकीला बसणार आळा, तसेच जमिनी बळकावण्याच्या घटनांमध्ये झाली होती वाढ। जुने कर्ज थकीत तर नवीन कर्ज नाकारले, 1,50,000 शेतकरी चक्रव्यूहामध्ये, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 38% पीक कर्ज वाटप झाले असून शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात, तर पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका मागेच। कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 47,000 शेतकरी पात्र, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 1400 कोटींचा कर्जाचा भार होणार हलका। द्राक्षांचे कॅलिफोर्निया आरा 35-36 वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून नाशिक, सांगली, कोल्हापुरात होते लागवड, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही आहे चांगली मागणी। सिलेंडरचा ताण नको, आता थेट खात्यात येणार बायोगॅसचे अनुदान, सिलेंडरची कटकट अखेर कमी झाली असून निधी वितरक प्रक्रियेत पारदर्शकता, तर सरकारचे नवे पाऊल, तसेच बायोगॅससाठी अनुदान। 8 दिवसात सोयाबीनच्या दरात 415 रुपयांची घसरण झाली असून सोयाबीनचा बाजारभावात चढ उतार सुरू, तर वाशिम जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6,900 रुपये भाव। मका नको, रेशनवर तांदूळ द्या, लाभार्थ्यांकडून होते मागणी, तर निकृष्ट धान्यामुळे वितरक व्यवस्थेच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होत असून वितरणाआधी तपासणी करावी। फळबाग लावताय, युक्तधारा पोर्टलवर माहिती भरली का? केवळ 20% नोंदणी पूर्ण झाली असून उरले फक्त 5 दिवस, तर डाळिंब आंब्याची लागवड वाढली, तसेच 80,000 अधिक हेक्टरवरती फळबाग लागवड झाली असून अनुदानासाठी होणारा फायदा। अडथळ्यांच्या डोंगरामुळे कर्जातून मुक्ती अवघड असून 50% पेक्षा अधिक शेतकरी अडकले आर्थिक समस्यांमध्ये। आंबा बहर, लिलावात मोसंबीला प्रति क्विंटल 12,000 ते 18,000 रुपयांचा भाव मिळत असून पाचोड मार्केटमध्ये हंगामाचा झाला श्री गणेशा, तर पहिल्याच दिवशी झाली 400 टन मोसंबीची आवक। पहाटे झोपेमध्ये आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदोष झाला असून 3घांचा मृत्यू, आदिवासींनी काढ रात्र गडचिरोली जिल्ह्यातील घटना। आता 17 नंबरचा फॉर्म ऑनलाईन भरा आणि बोर्डाच्या परीक्षेला बसा, खाजगी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी, तर 10वी-12वी होता येणार उत्तीर्ण। NCMC कार्डसाठी अडवणूक केल्यास वाहनावर कारवाई होणार असून गैरसोय टाळण्यासाठी योजनेस मुदतवाढ, तसेच सवलतीच्या तिकिटास टाळाटाळ केल्यास कारवाई, तर आता 1 सप्टेंबरपर्यंत मिळाली मुदतवाढ। जंतर मंतरची झारखंडमध्ये पुनरावृत्ती झाली असून आंदोलक विद्यार्थ्यांवरती पोलिसांचा लाठीचार्ज, पाण्याचा मारा, अश्रूधारांचा वापर, तर शेकडो विद्यार्थी जखमी। आष्टी येथे युरिया खतांचा काळा बाजार, तर 200 गोण्या युरिया खतांसह 22,53,000चा मुद्देमाल जप्त। रेणा प्रकल्पात अवघा 23% जलसाठा उपलब्ध असून रेणापूर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट, तर पाऊस न पडल्यास बॅरेडेज कोरडे राहण्याची शक्यता। संशयाच्या भोवऱ्यात 57,000 शीतपत्रिका धारक, मिशन सुधारचा मोठा धडाका, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पडताळणीला आला वेग। ज्यांच्यासाठी जगले त्यांनाच नकोसे झाले तर देशांसाठी कायदा धावणार, वृद्धांवरील अन्याय रोखण्यासाठी सरकारकडून कडक आदेश। बार्शी येथे मूलभूत मागण्यांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर, सॅटेलाइट सर्व्हे रद्द करा, विम्यांसाठी चिखरडेत रास्ता रोको, तर मोहोळमध्ये हलगीनाथ, तसेच सांगोल्यात पाणीसाठी ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा। सांगोला तालुक्यात पाऊस नाही, तलाव कोरडे, ठणठणीत, परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती, तसेच शेतकऱ्यांमध्ये चिंता असून नीरा उजवा कालव्यातून चिंचोली तलावात पाणी सोडा, शेतकऱ्यांची मागणी। आंतरमशागतीला वेग आला असून यंदा मजुरी 25% वाढली, तर मूर्तिजापूर तालुक्यात 1 एकर डवणीसाठी 2,000 रुपये खर्च। यंदा खरीप पिकांच्या विम्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा झाला असून अकोला जिल्ह्यात केवळ 70,000 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा, तर 10 ऑगस्ट होती पीक विम्यांची शेवटची तारीख।
दिव्यांग तपासणीस गैरहजर राहिल्यास निलंबनाची टांगती तलवार. तर वाशिम जिल्हा परिषद दिव्यांग प्रवर्गात 157 कर्मचारी तर 98 कर्मचाऱ्यांचा अहवालास विलंब. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 10 ऑगस्ट रोजी संपली असून वाशिम जिल्ह्यातून एकूण 1,54,000 अर्ज प्राप्त झाले. नाशिक जिल्ह्यामध्ये 2,71,000 शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा तर उद्दिष्ट अपूर्णच. तसेच 1,71,000 हेक्टर शेती क्षेत्राला विम्याचे कवच तर सर्व डाऊनही कारणीभूत. तर येवला तालुक्या अव्वल तर मालेगाव 2 नंबरला. युरियासाठी कुठे रांगा तर कुठे लिंकिंगच्या समस्या. नाशिक जिल्ह्यात खरीप पिकांच्या वाढीसाठी युरिया खतांची मागणी वाढली असून निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यात उपलब्धतेबाबत वेगवेगळी स्थिती आहे. तर येवल्यात युरियासोबत अन्य खतांची लिंकिंग करावी लागत असल्याच्या तत्काळी शेतकऱ्यांनी केल्या. तर सिन्नरच्या नांदू सिंगोटी येथे युरियासाठी 500 ते 700 शेतकऱ्यांच्या रांगा लांबल्याचे चित्र दिसून आले. तर कागदावर साठा मुबलक असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना युरियासाठी धावपळ होत असून प्रतीक्षा आणि अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. पिंक ई रिक्षाचे दुप्पट अनुदान तर लाभार्थ्यांना 50% कपात. ई रिक्षा खरेदीसाठी आता 40% शासन हिस्सा तर कर्जाचा वाटा 70% 50% वरती. चंदगड तालुक्यातील 12 एकर सरकारी जमीन परस्पर विकली असून मडवळवाडीतील प्रकार तर माहिती अधिकारात झाला उलगडा तर कोट्यवधीची जमीन. निसर्गाच्या लहरीपणाविरुद्ध विमाची ढाल तर पीक विम्यात 72% वाढ झाली असून सांगली जिल्ह्यामध्ये 85,000 शेतकरी सहभागी झाले. तर गतवर्षी मिळाला होता 1,27,00,000 दिलासा. यंदा तळणी मंडळात तब्बल 800 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली असून हिंगोली येथील बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांचा कापूस व सोयाबीन ऐवजी हळद पिकाकडे वाढला कल. तर उत्पादनात होणार मोठी वाढ तर शेतकरी समाधानी. जालना जिल्ह्यामध्ये 65% शेतीलाच पीक विम्याचे कवच तर 35% क्षेत्र उघडेच. यंदा शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली असून जिल्ह्यात तब्बल 3 लाख अर्ज झाले प्राप्त. नायगाव तालुक्यात ई पीक पाणी रखडले असून शेतकरी हवालदिल. जमिनीतील ओलावा घटला असून खरीप पिकाबाबत शेतकरी चिंताग्रस्त झाले असून दमदार पावसाची प्रतीक्षा. तर जलसाठे कोरडेच असून दुहेरी संकटाची भीती. नुकसान जास्त तर भरपाई कमी. 34% शेती विम्याविनाच. परभणी जिल्ह्यात 5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून केवळ 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पीक विम्याचे कवच. तर 100% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्या असून आता निसर्गाच्या हातात पीक. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी ॲग्रिस्टाकच्या तांत्रिक खर्चाकडे अडकले असून दुसरी यादी केव्हा येणार शेतकऱ्यांचा प्रश्न. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा असून पोर्टलच्या संत गतीमुळे वारंवार मारावे लागतात हेलपाटे. बोगस बियाण्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कर्ज काढून लागवड तर तत्कालीन महिन्या उलटून कृषी विभाग व कंपन्यांची बेफिकिरी. दररोज ताजे बाजारभाव, शेतीविषयक अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.